सिंधुदुर्गमधील नाऊर गावाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय। ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन भात शेती आडवी झाली आहे। भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी सध्या हवालदिल आहे। प्रशासनानं लक्ष देऊन भरपाई देण्याची मागणी आता स्थानिक शेतकरी करतायत। दिनांक 23 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी या ठिकाणी प्रचंड ढगफुटी सदृश्य या ठिकाणी पाऊस झाला आणि त्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यावेळी नदीकाठच्या म्हणजे वहाळाच्या काठच्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बराचसा या ठिकाणी फटका बसलेला आहे। जवळजवळ 80% शेती त्यांची खरडून या ठिकाणी वाहून गेलेली आहे। अशा घटना या ठिकाणी परतीच्या पावसाच्या वेळी सातत्याने होत असतात। त्यावेळी सरकारनं या ठिकाणी जी नदी आहे किंवा जो वहाळ आहे त्या वहाळाचं गाळ या ठिकाणी काढावं जेणेकरून या शेतकऱ्यांना त्याचा भविष्यामध्ये त्रास होणार नाही ही आमची या ठिकाणी माफक विनंती आहे। तर नारूर गावाला परतीच्या पावसाचा फटका बसलाय। ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन भात शेती अक्षरशः आडवी झालेली, त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला। लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता स्थानिक शेतकरी करतोय। तर नाऊर गावाला परतीच्या पावसाचा फटका बसलेला आहे। दृश्य देखील आपण पाहतोय। भात शेती आडवी झाल्याचे हे दृश्य आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला। प्रशासनानं लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। महत्त्वाची बातमी, परतीच्या पावसाचा मोठा तडाखा सध्या सिंधुदुर्गमध्ये अनेक गावांना बसल्याचं पाहायला मिळतंय आणि या तडाख्यात अक्षरशः भात शेती आडवी झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।